नमस्कार मित्रांनो, कोड दिशा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण एक अशी क्वेरीज पाहणार आहोत, त्यामध्ये आपल्याला स्टुडंट मेंबर लिस्ट करायचे आहेत. म्हणजे फक्त स्टुडंट मेंबर टाईप, म्हणजे टीचर्स पण असू शकतात मेंबर्स, आणि नॉन टीचिंग सुद्धा असू शकतात मेंबर्स, आणि स्टुडंट्स. तर आपल्याला फक्त स्टुडंट मेंबर्स जे आहेत तेच लिस्ट करायचे आहेत. यासाठी आपल्याला मेंबर टेबल लागणार आहे आणि मेंबर टेबलमधून फक्त स्टुडंट टाईप मेंबर्स पाहिजेत. यासाठी आपण सिलेक्ट म्हणजे डिस्प्ले, काय डिस्प्ले करायचं आहे, तर आपल्याला मेंबरचं नाव डिस्प्ले करायचं आहे. त्यासाठी सिलेक्ट नंतर आपण यूज केलं आहे नेम हा कॉलम. तर हा जो नेम कॉलम आहे तो मेंबर्स या टेबलमधून घेतलेला आहे आणि आपल्याला व्हेअर कंडिशन अप्लाय करायची आहे, कारण आपल्याला मेंबर टाईप फक्त स्टुडंट पाहिजे. म्हणून इथे व्हेअर हा क्लॉज आलाय आणि व्हेअर नंतर नेहमी कॉलम नेम येतं. मेंबर टाईप हा कॉलम नेम आहे आणि इक्वल टू म्हणजे कुठला मेंबर आहे, तर स्टुडंट आहे. आणि स्टुडंट ही एक स्ट्रिंग आहे, तर स्ट्रिंग नेहमी आपण सिंगल कोट्समध्ये लिहितो. एकेरी अवतरण चिन्ह त्यामध्ये लिहितो. इथे सिंगल कोट यूज करणार आहोत. रिअल लाईफमध्ये या क्वेरीचा कसा आपण उपयोग करू शकतो? कॉलेज डेटाबेसमध्ये फक्त आपल्याला टीचर्स मेंबर टाईपचा डेटा पाहायचा असेल तर तुम्ही ही क्वेरी वापरू शकता. आणि मेंबर टाईप इज इक्वल टू तिथे फक्त टीचर्स अशी व्हॅल्यू येईल जी आपण सिंगल कोट्समध्ये लिहिणार. आणि या क्वेरीमध्ये आपण एक लक्षात घ्यायचं आहे की जे मेंबर्स फक्त स्टुडंट मेंबर जे आहेत तेच फक्त इथे डिस्प्ले होणार. टीचर्स येणार नाहीत किंवा नॉन टीचिंग येणार नाही. आणि सिंगल कोट विसरायचं नाहीये. इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू सिंगल कोटमध्ये लिहिता की नाही लिहित हे पाहिलं जातं. जर तुम्ही मेंबर टाईप इज इक्वल टू स्टुडंट इतकंच लिहिलं तर ते चुकीचं आहे. तुम्ही प्रॅक्टिस म्हणून टीचर्स मेंबर्स लिस्ट करू शकता का? आणि त्याची क्वेरी तुम्ही कमेंट्समध्ये लिहिणार का?